असा नुसता बघा हुडकण्यात तीच गेला, पण काय पण शेवटी गावलं नाही. कुठं टाकून आले काय माहित. गरिबीतनं एकतर घेणं होत नाही, ह्यांना तर अजून काहीच माहित नाही. ह्याने गेले तर कामाला आले बघा की नुसतं कसं कालवा करते तर काय सुद्धा माहित नाही. मला म्हणतात तरी वस्तू वापरताना जपून वापरत जावा. आता आहे ना कसली धोंडाय, गरिबीतनं घेणं एक होत नाही. एकतर सोनं चांदी त्यामध्ये इतकं महागलंय म्हणता, आणि त्यात असं ह्या पुरीनं हे असं केलं या. काय करावं काय नाही माणसाला समजत नाही. ये गे आता काय झालं, नको कणीस काढू, कवळाय अजून. आता कणसाया महाग लागली या. किती हुडकलं व हिथं तिथं घरात सगळीकडे बघितलं, जिथं खिळती रोडवरनं ते सगळं बघितलं, काय नाही कुठं गावलं नाही काय नाही. मनात भीती नुसती इतकं म्हणजे वाटतंय की व ह्याने तर ह्यांना तर कळलं तर मला एक बोलून राहायचं नाही. तर काय ह्या पुरीला करावं काय नाही सांगा बरं. पण कुठं टाकलं सांगा नाही पण नीट. एकदा म्हणते हित आहे, एकदा म्हणते तिथं आहे. एकतर असला काळ सगळं महागाईचं, काय महाग नाही सांगा. एवढं सोनं महागलंय, चांदीचा पण रेट काय तर जास्त असणारच की. आता घेणं होतंय का. एकतर रोजगार करून कसं तर पोट भरायचं, त्यात हिनं हे असं काम वाढवलंय. अजून म्हणती पप्पाला सांगू नको. आता पप्पाला न सांगता कळतंय का, हाई पण काढून ठेवलं नाही तर अजून म्हणलं ती पण कुठं तर टाकल. इतकं येडवणी करतंय बघा. कुठं खेळायला गेलं की तिकडंच गुंग होते, आणि तिला पडलेलं पण माहीत नाही. मी जेव्हा बघितलं त्यावेळेस मला म्हणली मम्मी अगं पंजन नाही माझं पडलंय. ही असली लेकरं आहे ती बघा, काय तर काय काम लावते ती या. घरी बस म्हणलं की हिला बस वाटत नाही, आणि हे असं उद्योग वाढवून बसली या. आता ती वस्तू पण महत्वाची मूल्यवान आहे बघा. आता घेणं होतंय का. आता तीच बघा पप्पा कसं करते तर नुसतं काही डोक्याचं नुसतं तापच आहे. तर काय करमलं नाही दिवसभर म्हणलं, डोक्यातनं पण जाय नाही. दुसरं काय नाही व वाटतंय ह्याने आलो काय म्हणतेल, हीच प्रश्न सतत डोक्यात आहे. काय तर सांगून समजून करायला नाही तर बडबड चालूच असते त्यांची. मी जातो म्हणते आता दिवसभर तिकडं कष्ट करतो, माझ्या पोटात दुखतं तरी मी काम करतो, काय तर हो 4 पैसे यावं, आणि तुम्ही असं मागं कामं वाढवत जावा. आणि 100% तसं म्हणणार बरं का. अजून त्यांना ती पटतच नसतं. ते लहान लेकरू आहे त्यानं एक पाडलं म्हणते, पण तुझं लक्ष कुठं होतं. आता सतत काय मी त्याच्यात लक्ष ठेवायला आहे का सांगा बरं. आता कुठं गेली काय माहिती, तिथंच थांबली या. शेळ्या पण बांधल्या होत्या खायला म्हणलं. एकतर आले आभाळ हवा कसलं, तिकडं पाऊस पडतच असेल म्हणून म्हणलं जाऊन शेळ्याकडनं तरी यावं. काही एक कुठं तर काय तर वेगळं करायचं हवं, तर हे असं पुढे येऊन काय तर थांबतंय. मला वाटत नव्हतं बरं का तिनं हे कारण बरेच दिवस झाले बरं का तिच्या पायात होता, आणि आजच नेमकं पडलंय बघा. तर कुठं म्हणून हुडकायचं, सगळ्या रोडनं ती हुडकलं, जिथं खेळली तिथं हुडकलं, तिच्या आत्याच्यात सारखी जाते तिथं पण हुडकलं, आणि काय सापडं नसंच झालंय. अजून दुसरं पण घेऊन काढून खेळत होती मी. म्हणलं की आणि पटकेनं माझ्याकडं म्हणून व्यवस्थित जसं घातलं वाद. आता चालली आत्याकडं. मला म्हणली जाते आत्याकडं, सकाळ धरणं जाऊ दिली नाही. तिला पण हुडकाय घेतली होती, पण काय हुडकतीये कुठं तर ध्यानात न जाईल म्हणून बघा येऊन बसली आहे इथं. लई अडवणी करतं, काहीच नाही दुसरं काय नाही बरं का. हेने आल्यावर बघा की तिचं काय नाही, पण तिला काय बारके म्हणून सुटका तर भेटल तिला, पण माझ्यावर तशारात जबर निघणार आहे. म्हणणार तुला लक्ष ठेवणं होत नाही. आधीच वरड असती, पुरीकडे जरा सुद्धा लक्ष देत नाही. सर्दी ती होती, ती पाण्यात चिखलात खेळते, त्याच्याकडे तुझं लक्ष नसतं. घरात किती कामं असते ती तुला, तेवढंच काम करायचं असतं, तेवढंच सगळं करायचं असतं. आता त्यांच्या नुसतं बघा त्याने बोलणार आणि मी गप बसणार, कारण चूक माझी पण तितकीच आहे. कारण एवढं आता तिच्याकडं मी लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण तिनं एकदम हरवल्यामुळं आता तिला पण मला काय बोलता येणार. तर विसर पडावं म्हणून आली बघा, रानात बसली आपली इथंच उगच. वारं ती सुटलंय, म्हणलं शेळ्यांकडनं तर जाऊन यावं. थोडं बसलं म्हणजे शेळ्या पण खाते म्हणून बसली इथं. पावसाचं पण वातावरण झाले, जरा वारं सुटायच लागले. आला पाऊस म्हणजे पण परत काय सुचत नाही, आणि शेळ्यासने पण खायला भेटत नाही. म्हणलं जाऊन बसावं थोडं.
आता ह्याने पण आज उशीर लागेल, कारण बॉक्स पॅकिंग जास्त असल्यामुळं उशीर झाला तर ते लगी त्यांच्या पण ध्यानात येणार नाही. पण परत त्याला बघितलं की नेमकं विचारणार. मी तर स्वतःहून काय सांगत नसते, त्यांना कळलं ठीक. मग त्यावेळेस विचारलं तर बघा एक म्हणलं काय सांगायचं काय नाही ते बघा एक म्हणलं. परत त्या गोष्टीचा विचार करून पण काय म्हणते ते तसलं ती सतत एकच काय सुधरत नाही. नुसतं दुख लागली आहे हो. मला कशाच काय वाटत नाही, पण मी हुडकण्याचा पण प्रयत्न केला, तशी पण आहे ग बसली. वाटलं आणि कसं आहे माहिती का, कष्टाचं असलं तर मला ते परत मिळेल. पण आता लिकूर आहे, लिकूर काय एका जागेला थांबत नसतं, खेळतं इकडं तिकडं बागडतं. आता एकाच ठिकाणी थांब म्हणलं तर थांबत नाही, ती पळती कुठं पण जाते खेळते. कुठं पडलंय काय माहित आहे का आपल्याला, दुसरं काय नाही हो. आलं तर त्यांनी कळलं तरी जरा समजूतदारपणे विचार करून बोलावं, नाही तर तडकी फड म्हणलं. जर भांडण तर काढलं, एकतर हाय सणवाराचा दिवस. आज बघा उद्या गणपती यायचं, आज हरतालिकेचा उपास, नवऱ्यासाठी उपास केलाय. पण आज नवरा माझ्यावर काय आता आल्यावर चांगलं भांडण काढायचं करते तर का काय काय माहीत. फक्त नुसतं त्यांना कळावं. उशीर आल्यामुळं त्यांना सहसा कळणार नाही बरं का ती काय असं झालेलं, आणि मी तर सांगणार नाही, त्यामुळे कळण्याचा प्रश्नच येत नाही. जर सकाळी त्यांनी बघितलं तर त्यांना कळणार, तोपर्यंत त्यांना कळत नसतं. मनात भीती एक खरंच वातावरण निर्माण झाले या, नको वाटतं व. आणि सोपी नाही गोष्ट विकत घ्यायची, पण झालं तर सोपी आहे का सांगा बरं. सोनं तर किती महाग झाले, आणि त्यात चांदीचं पण तीच रेट आहे, तर काय तर कमी असेल, पण घेणं होत नाही हो. गरीब आता कष्ट करून खायचं, एकतर घरच्या किराण्याला सुद्धा राबावं लागतं. मग उगाच ह्यांनी बॉक्स भरणीला ते जाते का, त्यातनं पण आपण असं काय तर चुका करायच्या बरं आहे का. ती पण मला पण वाईट वाटलं त्यावेळेस, मला पण कळलं पुरीकडनं पंजन घुमलंय. मग वाटत होतं तरी पण त्यातनं कासावीस झाला जीव नुसता, सगळीकडं फिरली बरं का, पण नाही सापडलं.